वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर रिसेंटलीच आपल्या चॅनलवरती 1K सबस्क्रायबर म्हणजेच 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत आणि माझ्या चेहऱ्याच्या आनंदावरून तुमच्या लक्षात येतच असेल की आजचा टॉपिक कशाबद्दल आहे। तर हो मंडळी, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे आज आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत आणि आज आहे 3 जुलै। तर 3 तारखेला सकाळी 8-8:30च्या दरम्यान आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले। तर रात्रीच्या वेळेसच म्हणजे 3 ते 4 सबस्क्रायबर राहिले होते, म्हणजे 1 डे बिफोर। तर त्यावेळेस मी वेट करतच होते की कधी होईल आणि एक वेगळीच एक्साइटमेंट असते जेव्हा तुम्ही कोणतं काम करता आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणजे थोडीशी म्हणजे अशी प्रगती भेटते त्यावेळेस। तर 1000 सबस्क्रायबर अगदी एक छोटासा आकडा आहे, पण माझ्यासाठी ती खूप मोठी प्रगती आहे असं मी म्हणेल। कारण की ज्यावेळेस मी चॅनल ओपन केलं होतं त्यावेळेस मला अजिबात सुद्धा एक्सपेक्टेशन नव्हते की माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील, पण ते झाले। आणि नुसतं व्हिडिओ बनवणं वगैरे किंवा अपलोड करणं या पलीकडे ते शूट करणं किंवा एडिट करणं यासाठी खूप जास्त वेळ लागतो। आणि तुम्हाला माहीतच आहे की जसा की माझा 1.5 वर्षाचा लहान मुलगा आहे आणि त्याला सांभाळण्यासाठी इथे कोणी नाही, त्याला एकट्याला सांभाळून मला हे सर्व करावं लागतं। जेवढं मला पॉसिबल होईल दिवसाचं तेवढं तर रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करतच असते आणि तुम्हाला देखील ते पाहायला आवडतं। तर मी चॅनल स्टार्ट कधी केला होता ते सुरुवातीला तुम्हाला सांगते आणि थोडीशी माझी यूट्यूब जर्नी देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर रामचा जसा बड्डे म्हणजे जवळ आला होता, तर 5 फेब्रुवारीला आय थिंक त्याचा बड्डे होता आणि त्याच्या आधीच मी चॅनल स्टार्ट केलेलं, पण व्हिडिओ काही अपलोड करत नव्हते, फक्त शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड करायचे, व्लॉगिंग काही अपलोड करत नव्हते। कारण की थोडासा कॉन्फिडन्स कुठेतरी लो पडत होता। पण 30 जानेवारीला ज्यावेळेस मी आधी काही क्लिप्स शूट केल्या होत्या त्याचा एक फर्स्ट व्लॉग मी अपलोड केला आणि त्याला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि कमेंट वगैरे हे पाहून मला म्हणजे थोडंसं आपलं प्रोत्साहन अजून करण्याची क्युरिओसिटी जी म्हणतो ती कुठेतरी क्रिएट होते। आणि त्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करत गेले। सुरुवातीला तर मी वीकली 3 ते 4च व्हिडिओ अपलोड करायचे, कारण एवढा वेळ मला भेटायचा नाही। त्यावेळेस राम थोडासा लहान होता आणि खूप जास्त म्हणजे क्रँकी राहायचा त्यावेळेस। त्यानंतर डेली मी व्हिडिओ अपलोड करायला लागले, कधी जर समजा नेटवर्क इश्यू वगैरे आला तर त्यावेळेसच मी अपलोड करत नाही। तर 30 जानेवारीला मी फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला, म्हणजे व्लॉग रिलेटेडच व्हिडिओ होता तो। आणि त्यानंतर 5 महिन्यानंतर म्हणजे आता 30 जुलैपर्यंत थोडासा कमी जास्त डेज होतात, तर त्या पिरियडमध्ये म्हणजे 5 महिन्यामध्ये आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले। तर तुमच्या सर्वांचे खूप सारे अभिनंदन। आणि काही जे आपले मोठे व्हिडिओज वगैरे आहेत त्याला खूप छान व्ह्यूज आहेत। तर खूप साऱ्या मैत्रिणी मला विचारतात की तुझ्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर तुला पैसे वगैरे येतात। तर खरं सांगायचं झालं तर यूट्यूब जर त्यावेळेस तुम्ही स्टार्ट करता त्यावेळेस 2 कंडिशन असतात, एक म्हणजे 1000 सबस्क्रायबर तुमचे कंप्लीट पाहिजे आणि सेकंड म्हणजे 3000 वॉच अवर्स, जो की YT स्टुडिओ एक ॲप्लिकेशन आहे जिथे की यूट्यूबच्या सर्व आपल्या रिलेटेड म्हणजे आपल्या चॅनल रिलेटेड तिथे आपल्याला गोष्टी दिसत असतात। तिथे 3000 वॉच अवर्स कंप्लीट लागतो, जो की माझा अजून झालेला नाही आहे। म्हणजे जे आपले मोठे व्हिडिओज असतात त्याच्यासाठी सांगते मी, आणि शॉर्ट्स व्हिडिओसाठी 3 मिलियन। तर अशी तिथे कंडिशन आहे जी की सेकंड आपली परिपूर्ण म्हणजे कंप्लीट झालेली नाही। ज्यावेळेस ती कंप्लीट होईल त्यावेळेस आपलं चॅनल नक्कीच मॉनिटाईज होईल आणि ज्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाईज होईल त्यावेळेस मी तुमच्यासोबत ज्या काही सर्व गोष्टी आहेत म्हणजे पेमेंट वगैरे किंवा मॉनिटायझेशन कसं असतं या रिलेटेड सर्व व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल। तर अजून एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करू वाटते की 1000 हा आकडा जर ऐकला तर आपल्याला खूप कमी वाटतो की 1000 म्हणजे अजून काहीच नाही, काहींचे मिलियन होतात, त्यानंतर 1 लाख होतात किंवा त्यापेक्षाही पुढे जाऊन क्रॉस होतात। तर 1000 जरी सबस्क्रायबर कंप्लीट करायचे होते तर ज्यावेळेस मी चॅनल स्टार्ट केलं त्यावेळेस तर मला असं वाटलं एवढे आपल्याकडे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत किंवा इतर काही रिलेटिव्स वगैरे आहेत तर 1000 सबस्क्रायबर तर आपले विदिन 1 मंथ तर कंप्लीटच होऊन जातील, तर असा मी विचार केलेला। पण ज्यावेळेस सबस्क्राईब करायची वेळ येते त्यावेळेस कोणीच करत नाही, हे आपल्याला स्वकष्टानेच उभे करावं लागतं। व्हिडिओजला व्ह्यूज वगैरे तर चांगले येतात, पण त्यामध्ये जर कोणाला आपले व्हिडिओ नाही आवडले तर तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत म्हणजे टोटली। आणि ज्यांना आपले व्हिडिओज वगैरे आवडतात ते सबस्क्राईब देखील करतात आणि कमेंट देखील करतात, तर असं आहे। तर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करणं हे देखील इझी जर्नी नव्हती, कारण खूपदा असं व्हायचं की व्हिडिओ एडिट करताना वगैरे राम खूप जास्त क्रँकी व्हायचा। त्याला जी गोष्ट म्हणजे थोडीशी अवघड जाईल किंवा त्याच्यासाठी चांगली नसेल ती देखील मी त्याला थोड्या वेळ खेळण्यासाठी वगैरे द्यायची, जेणेकरून की त्याचं मन थोडंसं डायव्हर्ट होईल आणि मला व्हिडिओ वगैरे एडिट करता येईल। तर हे यूट्यूबचं सोडूनच माझे अजून देखील काही बाकीची कामं असतात, जसं की तुम्ही पाहू शकता स्टिचिंगची कामं असतात किंवा सकाळ संध्याकाळ आपण जी काही कुकिंग वगैरे करतो, किंवा आता माझ्याकडे मेड वगैरे तर काही नाही, जी आपली घरगुती कामं असतात ती तर आपल्याला स्वतःच्या हातानेच करावं लागतात। ती सर्व कामे सांभाळून आणि यूट्यूब हे काही दिवसांपूर्वी मला खूप हेक्टिक वाटायला लागलं आणि
5 महिन्यांच्या मधील एक जो महिना आहे तिथे मी कम्प्लिटली व्हिडिओ थांबवलेले, अजिबात व्हिडिओ वगैरे काहीच अपलोड करत नव्हते, कारण खूप जास्त हेक्टिक शेड्यूल व्हायला लागलं. पण त्यानंतरच आपला एक चॅनलवरती मी एक व्हिडिओ अपलोड केलेला जो की इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप छान होता. आता एक्झॅक्ट कॅप्शन मला आठवत नाही आहे, पण त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि त्या व्हिडिओला आपले खूप छान व्ह्यूज गेले, जेणे की माझा कॉन्फिडन्स अजून बिल्डअप झाला. आणि हे जे काही व्हिडिओ वगैरे बनवायची म्हणजे आवड आहे ती मला सुरुवातीपासूनच होती, कारण ज्यावेळेस लॉकडाऊनचा पिरियड होता म्हणजे आपल्या इंडियामध्ये आणि सगळीकडेच लॉकडाऊनचा पिरियड ज्यावेळेस होता त्यावेळेस मी अनादर जे यूट्यूबर्स होते त्यांचे व्लॉग्स कंटिन्यूली पाहायचे, कारण मला व्लॉग्स पाहायला खूप जास्त आवडायचं. आणि ज्यावेळेस माझ्याकडे एक्स्ट्रा नेटवर्क वगैरे असेल त्यावेळेस मी त्या सर्व गोष्टी डाउनलोड करून ठेवायचे, आणि जेव्हा मला वेळ वगैरे भेटेल संध्याकाळच्या वेळेस त्यावेळेस मी ते सर्व व्हिडिओ पाहायचे. पण कुठेतरी म्हणतो ना आपल्याकडे म्हणजे थोडीशी मला अशी कॅपेबिलिटी नव्हती, की माझ्याकडे मला असं वाटायचं की व्हिडिओ बनवण्यासाठी नेमकं कसं एडिटिंग वगैरे करावं लागेल, थंबनेल कसं बनवायचं किंवा इतर काही गोष्टी असेल तर त्या सर्व मी यूट्यूबवरती डाउनलोड करून ठेवत गेले त्या गोष्टी. आणि कसं व्हिडिओ अपलोड करायचं, एडिटिंग कसं करायचं किंवा थंबनेल कसं अटॅच करायचं, त्यानंतर डिस्क्रिप्शन कसं राईट करायचं किंवा कॅप्शन कसं द्यायचं, ह्या सर्व गोष्टी पाहिल्या. आणि त्यानंतर थोडंसं इझी वाटू लागलं. सुरुवातीला व्हॉइस रेकॉर्ड वगैरे करताना खूप जास्त परेशानी यायची, कारण राम पण माझ्या आजूबाजूलाच खेळत असायचा. पण ते सर्व थांबता थांबता आपले आता 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि होप सो अजून होतील. तर लेट्स सी अजून किती आपण पुढे जातो. मंडळी, ह्या सक्सेसमध्ये तुमचा देखील खूप मोलाचा वाटा आहे, आणि 1000 सबस्क्रायबर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जी की तुमच्यामुळे पॉसिबल झाली. तर अजून आपली ही जर्नी आपण कंटिन्यूच करणार आहोत. असेच जर व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रात्रीच मी चेक करत होते की 1000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले की नाही, पण त्या दिवशी 3 ते 4 सबस्क्रायबर बाकी होते. तर नेक्स्ट डेला मी सकाळीच उठल्यानंतर चेक केलं 9 साडेनऊच्या दरम्यान, तर ऑलरेडी आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते. तर हे मी लॅपटॉपवरती कधी कधी एडिटिंग वगैरे करत राहते, कारण मोबाईलमध्ये देखील स्टोरेज वगैरे कधी कधी पूर्ण फिल होऊन जातं त्यासाठी. तर इथे राम लॅपटॉप बघण्यासाठी हट्ट करत होता, कारण राईम्स पण मी त्याला त्याच्यावरती लावून देते. आणि ज्यावेळेस मी लॅपटॉपमध्ये चेक करत होते सबस्क्रायबरचा आकडा त्यावेळेस राम देखील हट्ट करत होता. तर थोड्या वेळ त्याला देखील बसून घेतलं. आणि इव्हिनिंगच्या वेळेस थँक्यू नोट बोलण्यासाठी मला एक व्हिडिओ एडिट करायचाच होता, आणि कपडे वगैरे चेंज केलेले, आणि राम थोड्या वेळ बाहेर गेला होता ग्राउंडवरती, तर त्यावेळेसच व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला. आणि इव्हिनिंगच्या वेळेस आता निघालो होतो आम्ही देवदर्शनासाठी. तर जवळच मंदिर आहे जे की मला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं. ॲज सच असा काही प्लॅन नव्हता बाहेर जाण्याचा, पण एन्व्हायरमेंट वगैरे छान झालेलं, आणि त्यावेळेस रामला पण ग्राउंडमध्ये घेऊन जावं लागतं, तर म्हटलं पुढे जाऊन देवदर्शन देखील करून येऊयात. तर हे जे मंदिर आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती लाईव्ह केलेला आहे, तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता. पण जेवढं मला पॉसिबल आहे तेवढ्या रॅन्डम क्लिप्स मी इथे घेतलेल्या आहेत. इथे आल्यानंतर ना नेहमी पॉझिटिव्हिटी येते आणि खूप छान वाटतं. तसं वेनसडे होता, कधी कधी आम्ही थर्सडेला वगैरे येत राहतो गुरुवारच्या वेळेस, पण आज वेनसडे होता आणि 4 जुलै जिथे की आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्याच दिवशी आम्ही इथे आलेलो, आणि खूप छान वाटत होतं. थोडा वेळ फोटोज वगैरे काढले, आणि त्यानंतर हे जे मंदिराचं डोअर आहे म्हणजे ते पण ओपन झालेलं. तर ऑलरेडी आम्ही समोरून असं कधी पाहिलेलं नव्हतं. ज्यावेळेस डोअर वगैरे ओपन केला त्यावेळेस खूप सुंदर दिसतो त्या आतमध्ये मूर्ती वगैरे, आणि शेजारी स्कूल असल्यामुळे अशी छानशी अशी झाडं देखील लावले, जिथे पाहिल्यानंतर मला तर नेहमीच पॉझिटिव्हिटी आल्यासारखं वाटतं आणि खूप सुंदर वाटतं. त्यानंतर आम्हाला थोड्या वेळ ग्राउंडमध्ये फिरवलं, आणि त्यानंतर थोडंसं पेस्ट्री घेण्याचा प्लॅन केला. म्हटलं की थोडंसं स्वीट पण घेऊयात, तर पेस्ट्री खाण्याची इच्छा झालेली. तर खूप दिवसानंतर केक पण बनवलेला नव्हता, तर ते पेस्ट्री घेतल्या आणि सोबतच इथे पाणीपुरी देखील एन्जॉय केली. आणि पेस्ट्री घेऊन लगेचच घरी आलो. घरी आल्यानंतर थोडंसं आपलं पेस्ट्री वगैरे खाल्लं, आणि त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त असा चिकनचा बेत केला होता. तर संध्याकाळच्या वेळेस जेवण वगैरे झाल्यानंतर मी काही शूट केलं नाही, आणि संध्याकाळच्या वेळेस लाईट देखील कधी कधी प्रॉपर नसते, आणि शूट केल्यानंतर ते क्लॅरिटी देखील दिसत नाही, त्यासाठी मी संध्याकाळचं शूट करायचं नेहमीच टाळते. आणि माझ्याकडे जो मिनी ट्रायपॉड आहे त्याने कधी कधी शूट करायला मला पॉसिबल होत नाही, कारण खूप छोटी हाईट आहे त्या ट्रायपॉडची, आणि शूट करायचं म्हटलं की कधी कधी लांबचे अँगल्स देखील मला कॅप्चर करता येत नाही. त्यासाठी मी एकदा यांना म्हटलेलं की मला ट्रायपॉडची गरज आहे. तर मला असं काही माहीत नव्हतं की हे घेतीलच म्हणून.
तर 1K सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले. त्याच्या नेक्स्ट डेलाच हे पार्सल आहे ते रिसीव्ह झालं आणि सुरुवातीला मला आयडिया नव्हती की यामध्ये काय आहे. ज्यावेळेस मी ट्रायपॉड वगैरे पाहिलं त्यावेळेस मला खूपच छान वाटलं आणि आता छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी असे शूट करू शकेल, कारण की लांबचे अँगल घ्यायचे म्हटलं की ट्रायपॉडला हाईट वगैरे पाहिजे. तर हे जे मी ट्रायपॉड घेतलेलं आहे ते 7 फीटचं आहे. जर तुम्हाला लिंक वगैरे पाहिजे असेल तर मला कमेंट करा, ते मी लिंक तुम्हाला देईल. आणि कमी प्राईजमध्ये छान अशी क्वालिटी आणि ॲडजस्टेबल नॉब वगैरे आहे, तर त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट वगैरे देखील करू शकता. तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात छानशा अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय अँड टेक केअर.